हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कशी बनवली जातात ते बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळातील होकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कशी बनवली जातात ते पाहिले. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तेव्हा तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील होकारार्थी वाक्ये आणि नकारार्थी वाक्ये ही कशी बनवली जातात ते तुम्हाला चांगले लक्षात येईल. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे पूर्ण वर्तमान काळातील काही नकारार्थी वाक्ये मराठीतून लिहिलेली आहेत. त्या वाक्यांची आपण त्याच्या रचनेनुसार म्हणजेच त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजी ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग आता बघूया की निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये बनवताना त्याचे स्ट्रक्चर किंवा रचना ही कशी असते. सर्वात आधी तर होकारार्थी वाक्याप्रमाणेच याचे स्ट्रक्चर असते, फक्त डिफरन्स काय येणार आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा, इथे सब्जेक्ट म्हणजे सुरुवातीला आपण कर्ताच घेणार असतो. त्यानंतर पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅजचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून करत असतो. त्यानंतर नकारार्थी वाक्ये म्हणजेच नाही, त्यासाठी आपण या वाक्यांमध्ये नॉट वापरणार आहोत. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच व्ही3 फॉर्म, त्या वाक्यात जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाचे तिसरे रूप आपण घेतो. आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असते, आणि जर काही राहिलेला भाग असेल वाक्यात तर तो नंतर आपण घेत असतो. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे. होकारार्थी वाक्याप्रमाणेच याचे स्ट्रक्चर आहे, फक्त डिफरन्स एवढा आहे की आपण इथे नॉट वापरणार आहोत, कारण वाक्य हे नकारार्थी असणार आहे. तर इथे बघा, मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी ताजमहाल पाहिलेला नाही. बघा, आता सर्वात शेवटी क्रियापद काय आहे, नाही, आणि होकारार्थी वाक्यामध्ये काय असते, आहे. आता नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. तर आता याचं स्ट्रक्चरनुसार आपण इंग्रजी ट्रान्सलेशन करू. कर्ता कोणता आहे, सर्वात आधी मी. मग मीसाठी आपण इंग्रजीत आय वापरतो. त्यानंतर आपण आय नंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या कर्त्यासोबत हॅव आणि कोणत्या कर्त्यासोबत हॅज हे वापरले जाते. तर आय नंतर आपण काय वापरत असतो, हॅव वापरत असतो. म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत, आय हॅव. आणि नाही नकारार्थी आहे, म्हणून हॅव नंतर आपण काय वापरणार आहोत, तर नॉट. आय हॅव नॉट. आणि मग नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापद बघायचं वाक्यातलं. क्रियापद कोणतं आहे, पाहिलेला, पाहणे म्हणजे सी. त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे. म्हणजेच पहिलं रूप आहे सी, त्यानंतर सेकंड दुसरं रूप आहे सॉ, आणि तिसरं रूप असते सीन, SEEN, सीन. आय हॅव नॉट सीन, मी पाहिलेला नाही. काय पाहिलेला नाही, ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, तर ताजमहाल. आता इथे आपण द घेणार आहोत, द ताजमहाल. आता इथे द का घेतलेलं आहे आपण, द हे आर्टिकल का घेतलेलं आहे, कारण ताजमहाल ही एकमेव अशी वास्तू आहे. जे काही एकमेव असते त्याच्या आधीसुद्धा आपण द हे आर्टिकल हे वापरत असतो, जसं द सन, द मून, त्याचप्रमाणे द ताजमहल, म्हणून आपण इथे द हे आर्टिकल वापरलेलं आहे. अशा प्रकारे मी ताजमहाल पाहिलेला नाही, आय हॅव नॉट सीन द ताजमहल. म्हणजे रचनेनुसार अगदी सोपं आहे. रचना लक्षात ठेवली म्हणजे तुम्हाला सहजरित्या कोणतेही नकारार्थी वाक्य हे बनवता येईल. आता नेक्स्ट बघा, मी कधीच विमानाने प्रवास केलेला नाही. बघा, आता इथे कधीच नाही म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे. तर सर्वात आधी आपण काय घेणार आहोत, तर कर्ता म्हणजे सब्जेक्ट. त्यासाठी आपण काय वापरत असतो, आय. त्यानंतर आय नंतर आपण हॅव वापरत असतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत हॅव. आता बघा, कधीच नाही. आता त्यासाठी आपण इथे नॉट न वापरता कधीच नाही, त्यासाठी नेव्हर हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो, म्हणून आपण नॉट ऐवजी इथे काय वापरलं आहे, आय हॅव नेव्हर, कारण कधीच नाही म्हणून नेव्हर. आणि मग वर्ब कोणता आहे, क्रियापद कोणतं आहे, प्रवास करणे, त्याला ट्रॅव्हल म्हणतो आपण. आता त्याचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच त्याचा थर्ड फॉर्म आहे ट्रॅव्हल, TRAVELLED, ट्रॅव्हल.
आय हॅव नेव्हर ट्रॅव्हल म्हणजेच मी कधीच प्रवास केलेला नाही. कशाने? ऑब्जेक्ट काय आहे तर विमानाने. विमानाने म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? बाय. आता इथे बाय प्लेन घेतलं तरी चालेल, बाय एरोप्लेन किंवा बाय एअर असं जरी घेतलं तरी चालेल. काही तुम्ही वापरू शकता, एरोप्लेन किंवा नुसतं प्लेन. आणि मी इथे घेतलेलं आहे बाय एअर. आय हॅव नेव्हर ट्रॅव्हल्ड बाय एअर. मी कधीच विमानाने प्रवास केलेला नाही. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी माझा नाश्ता केलेला नाही. बघा आता इथे सुद्धा कर्ता कोणता आहे तर मी. मीसाठी आपण इंग्रजीत आय हा शब्द वापरतो. आय नंतर काय वापरतो सहाय्यकारी क्रियापद? हॅव. आय हॅव. नंतर नाही, त्यासाठी आपण इथे काय घेतो? नॉट. आय हॅव नॉट. त्यानंतर आता बघा इथे काय आहे? केलेला नाही, नाश्ता केलेला नाही म्हणजेच खाल्लेला नाही या अर्थाने इथे आलेला आहे. म्हणून आपण इथे ईट हा शब्द क्रियापद आहे ईट. त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, तो आहे इटन. EATEN. इटन. आय हॅव नॉट इटन. मी खाल्लेलं नाही, मी केलेलं नाही. काय केलेलं नाही? ऑब्जेक्ट काय आहे तर माझा नाश्ता. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? माय. आणि नाश्त्यासाठी आपण काय म्हणतो? ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग ट्रान्सलेट होणार आहे. आय हॅव नॉट इटन माय ब्रेकफास्ट. म्हणजे मी माझा नाश्ता केलेला नाही किंवा खाल्लेला नाही असं म्हणत नाही, आपण केलेला नाही असंच म्हणतो. आय हॅव नॉट इटन माय ब्रेकफास्ट. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत सांगू शकता. आता नेक्स्ट बघा, त्याने मला पाहिलेले नाही. बघा आता इथे कर्ता बघायचा आधी. कर्ता काय आहे? त्याने. म्हणजेच आपण इंग्रजीत काय वापरतो? ही वापरतो. ही हा शब्द वापरत असतो कर्त्यासाठी. मग आता ही नंतर आपण ही, शी, इट हे जर करते असेल तर त्यानंतर आपण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. म्हणून ही नंतर आपण काय घेणार आहोत? हॅज. ही हॅज. आणि नाहीसाठी काय घेणार आहोत? नाही आहे म्हणून नॉट घेणार आहोत. ही हॅज नॉट. मग क्रियापद बघायचं, पाहिलेले, पाहणे म्हणजे सी. मग त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, तिसरे रूप घ्यायचं आहे. म्हणजे सी हे पहिलं रूप, सॉ SAW सॉ हे दुसरं रूप आणि सीन हे तिसरं रूप. म्हणजेच SEEN सीन. ही हॅज नॉट सीन. त्याने पाहिलेलं नाही. कोणाला? ऑब्जेक्ट काय, कर्म काय आहे तर मला. मलासाठी आपण काय वापरतो इंग्रजीत मग? मी. ही हॅज नॉट सीन मी. त्याने मला पाहिलेले नाही. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, आम्ही त्याला विचारलेले नाही. बघा आता इथे सर्वात आधी आपण काय बघणार आहोत मग? कर्ता. कर्ता कोणता आहे? आम्ही. आम्हीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत? वी. आणि वी नंतर आपण काय वापरत असतो? हॅव. वी हॅव. आणि नाही नकार आहे म्हणून आपण वापरत असतो नॉट. वापरणार आहोत नॉट. वी हॅव नॉट. आता काय घ्यायचं असते? क्रियापद. क्रियापद बघून घ्यायचं आधी वाक्यातलं. विचारणे. विचारणे म्हणजेच आस्क. आता त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे, आस्क्ड. हे येणार आहे त्याचं थर्ड फॉर्म, V3 फॉर्म. ती क्रियापदाचे तिसरे रूप. विचारणे आस्क. विचारलेले V3 फॉर्म आस्क्ड. वी हॅव नॉट आस्क्ड. आम्ही विचारलेले नाही. कोणाला? मग कर्म काय आहे तर त्याला. त्याला विचारलेले नाही म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? टू हिम. बघा, वी हॅव नॉट आस्क्ड टू हिम. आम्ही त्याला विचारलेले नाही. हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की त्याबद्दल आम्ही त्याला काही विचारलेले नाही. मग तेच इंग्रजीतून कसं बोलणार? वी हॅव नॉट आस्क्ड टू हिम. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, आम्ही अजून पार्सल पाठवलेले नाही. बघा, आम्ही अजून पार्सल पाठवलेले नाही. आता इथे सर्वात आधी तर आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता काय आहे? वी. इथे सुद्धा वीचं हे करता. त्यानंतर आपण हॅवच घेत असतो वी नंतर. वी हॅव. नंतर नकारार्थी आहे नाहीसाठी नॉट. वी हॅव नॉट. नंतर काय घ्यायचं असते आपल्याला? क्रियापद बघायचं. पाठवणे. त्यासाठी सेंड. SEND सेंड हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो. आता त्याचा आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे, थर्ड फॉर्म, V3 फॉर्म घ्यायचा आहे. मग त्याचा V3 फॉर्म आहे सेंड. SEND सेंड हा V3 फॉर्म. SEND सेंड हा V1 फॉर्म आणि थर्ड फॉर्म आहे SEND सेंड. वी हॅव नॉट सेंड. आम्ही पाठवलेले नाही. काय पाठवलेले नाही? ऑब्जेक्ट काय आहे? कर्म आहे. कर्म काय आहे तर पार्सल.
म्हणून इथे काय घेणार आहोत, सेंड द पार्सल. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑब्जेक्ट नंतर जे काही वाक्यात शब्द वगैरे राहिले असतील, भाग राहिला असेल वाक्याचा, तो नंतर घ्यायचा. आता हा इथे काय राहिलेला आहे, अजून हा शब्द राहिलेला आहे. मग त्यासाठी आपण इंग्रजीत एट, YET, एट म्हणजेच अजून हा शब्द वापरतो, म्हणून तो सर्वात आपण शेवटी लिहिलं आहे. वी हॅव नॉट सेंड द पार्सल एट. आम्ही अजून पार्सल पाठवलेले नाही. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तिने मला मदत केलेली नाही. बघा आता इथे सब्जेक्ट करता कोणता आहे, तिने. मग त्यासाठी आपण शी वापरत असतो. ही, शी, इट. त्यानंतर काय वापरत असतो, सहाय्यकारी क्रियापद हॅज. त्यानंतर नाही, नॉट. सी हॅज नॉट. हे अगदी सोपं आहे. त्यानंतर क्रियापद मदत केलेली म्हणजेच मदत करणे. त्यासाठी हेल्प हा शब्द आपण वापरत असतो. HELP, हेल्प म्हणजेच मदत करणे. मग त्याचा थर्ड फॉर्म आहे हेल्प, ED, हेल्प. सेकंड फॉर्म पण तोच आणि थर्ड फॉर्म हेल्प तोच आहे. सी हॅज नॉट हेल्प. तिने मदत केलेली नाही. कोणाला? कर्म काय आहे, मला. मलासाठी आपण इंग्रजीत मी हा शब्द वापरत असतो, तो शेवटी आला. ऑब्जेक्ट कर्म. सी हॅज नॉट हेल्प मी. तिने मला मदत केलेली नाही. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा, ते स्टेशनवर पोचलेले नाही. बघा आता इथे सुद्धा आधी करता बघायचा. करता कोणता आहे, ते साठी आपण इंग्रजीत दे वापरतो. दे नंतर काय वापरत असतो, वी, दे, यू. त्यानंतर आपण काय वापरत असतो, ह्याव. दे ह्याव. नंतर नॉट. निगेटिव्ह असल्यामुळे नॉटचा वापर आपण करत असतो ह्याव नंतर. दे ह्याव नॉट. नंतर क्रियापद कोणता आहे, पोहोचलेले म्हणजेच पोहोचणे. त्यासाठी आपण इंग्रजीत रीच हा शब्द वापरत असतो. REACH. RICH रिच नाही, RICH रिच म्हणजे श्रीमंत. उच्चार सारखे आहेत. हे रिच म्हणजे REACH रिच म्हणजेच पोहोचणे. त्याचा आता थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, REACHED, रिच्ड. V3 फॉर्म. दे हॅव नॉट रीच. ते पोहोचलेले नाही. कुठे? ऑब्जेक्ट का आहे, कर्म, तर स्टेशनवर. म्हणून आपण इथे घेणार आहोत द स्टेशन. द स्टेशन. दे हॅव नॉट रीच द स्टेशन. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तिने मला मदत केलेली नाही. बघा हे वाक्य परत रिपीट झालेलं आहे, सॉरी. तिने मला मदत केलेली नाही असंच येणार आहे, सी हॅज नॉट हेल्प मी. किंवा इथे आपण तिने ऐवजी जर त्यांनी घेतलं, तिने ऐवजी आपण इथे त्यांनी घेऊ. म्हणजे इथे आपण काय चेंज केलं, फक्त त्यांनी म्हणजेच करता चेंज केला. म्हणून ते कसं येणार आहे, दे ह्याव. दे नंतर ह्याव वापरतो. नॉट. आणि मग मदत करण्यासाठी आपण हेल्प हा शब्द वापरतो. त्याचं तिसरं रूप हेल्प. दे हॅव नॉट हेल्प. आणि मलासाठी आपण मी हा शब्द वापरतो. किंवा इथे जर तिला असतं, त्यांनी तिला मदत केलेली नाही, तर इथे आपण तिला घेऊ. त्यांनी तिला मदत केलेली नाही म्हणजे दे हॅव नॉट हेल्प. त्यांनी मदत केली नाही. कुणाला? तर तिला. म्हणजेच इथे तिलासाठी आपण हर हा शब्द वापरत असतो. दे हॅव नॉट हेल्प्ड हर. अशा प्रकारे हे सेंटेन्स रिपीट झालं तरी आपण इथे ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट बदललेला आहे. कर्ता आणि कर्म आपण बदलवून ते सेंटेन्स अशा प्रकारे तयार होणार आहे. म्हणजे तुम्हाला असं चेंजेस जर झालेले असतील तर ते सुद्धा सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स बनवता आलं पाहिजे. जर स्ट्रक्चर माहिती असलं तर तुम्ही सहजरित्या अशा प्रकारे वाक्य ट्रान्सलेट करू शकता. आता नेक्स्ट बघा, ती शाळेत गेलेली नाही. आता हे जे सेंटेन्स आहे, आपण वरती बरेचसे सेंटेन्स हे निगेटिव्ह बनवलेले आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये. आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही निगेटिव्ह बनवून मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. इथे मी कर्ता कोणता आहे, ती. नंतर कर्म ऑब्जेक्ट कोणता आहे, शाळा. नंतर क्रियापद कोणतं आहे, गेलेली म्हणजे जाणे. त्यासाठी तुम्हाला आता माहिती झालेलंच आहे की शब्द काय असतो इंग्रजीमध्ये. म्हणजे इथे तिघं कर्ता, कर्म, नंतर क्रियापद हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नाहीसाठी तर आपण नॉट हा शब्द वापरतच असतो. तेव्हा हे सर्व वापरून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य बनवून
दाखवायचे आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळातील नकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट करतात ते शिकलो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलीच म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये एस नो टाईप क्वेश्चन कसे तयार केले जातात, त्याचप्रमाणे WH टाईप क्वेश्चन कसे तयार केले जातात हे पुढच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा ते पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा. आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.